लांब सडक काळेभोर दाट स्मूथ अँड सिल्की केस हवे असतील तर हा घरगुती उपाय नक्की करा। पांढरे झालेले केस मुळापासून काळे होतील, त्याचसोबत 10 पटीने केस वाढायला लागतील आणि भरपूर याचे फायदे आहेत। एकही रुपया खर्च होणार नाही। अगदी घरातीलच काही गोष्टींचा आपण उपयोग करणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे आपल्याला लागणार आहेत मेथी दाणे, जे की आपल्या केसांसाठी अमृता समान आहेत। मेथी दाण्याचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता केसांसाठी। जसं मेथी दाण्याचं पाणी वापरता येतं, हे मेथी दाणे अख्खे आपल्याला वापरता येतात, पेस्ट करून वापरता येतात, पण आज आपण थोडासा याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करणार आहोत। भरपूर फायदे आहेत मेथी दाण्याचे, तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच अगदी चकित करतील एवढे फायदे आहेत याचे केसांसाठी। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ, साधारण 2-2 चमचे मी असं या गोष्टी घेणार आहे। तर 2 चमचे मेथी दाणे, 2 चमचे काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत। छोट्या चमच्याने मी हे घेतलेलं आहे, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। यानंतर आपल्याला लागणार आहे शेवग्याच्या शेंगाची पानं, आणि ही पानं आपल्याला घ्यायची आहे। साधारण मुठभर पानं घ्या आणि याच्या पानांचे किंवा या शेवग्याच्या शेंगाचे आपल्या केसांसाठी भरपूर फायदे आहेत। अगदी केस जे आहेत ते खूप छान स्मूथ सिल्की होतात, नवीन केस उगवण्यासाठी मदत होते आणि जे मुळापासून केस जे आहेत ना ते खूप असे मजबूत होतात, केस गळतीचा त्रास थांबतो आणि याला देखील तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता। तर इथे मी असे काही पानं घेतलेले आहेत। फ्रेश पानं धुवून स्वच्छ करून आपल्याला याला सुकवून घ्यायचं आहे, कोरड्या कपड्याने पुसून। यानंतर आपल्याला लागणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता आपल्या केसांना मुळापासून काळं करण्याचं काम करतो, त्याचसोबत याने देखील आपले केस मजबूत होतात आणि असं परिपूर्ण पोषण देखील कढीपत्त्यामुळे आपल्या केसांना मिळतं। तर नक्कीच कढीपत्त्याची देखील स्वच्छ पानं आपल्याला धुवून कोरडी करून इथे घ्यायची आहेत। आता बघा, यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा। कांदा अगदी आपल्या सर्वांच्या घरी असतो आणि यामध्ये घेतलेल्या आपण सर्वच गोष्टी सहज आपल्याकडे उपलब्ध होतात। वेगळा काही असा वेळ द्यायची गरज नाही, पैसे खर्च करण्याची गरज नाही। तुम्ही लगेचच हा उपाय करून बघा, तुम्हाला भन्नाट कमालीचा फरक जाणवेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता बघा, इथे आपल्याला एक कांदा मीडियम साईजचा घ्यायचा आहे, याला आपण थोडंसं असं बारीक कट केलेलं आहे। आता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशा वापरायच्या हे खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तेल। तर त्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे, छोटी कढई, तुम्ही लोखंडाची कढई असेल तर अजूनच चांगलं। आणि इथे आपण एक कढई घेऊन त्यामध्ये टाकायचं आहे तेल। इथे मी अगदी शुद्ध कोकोनट ऑइल वापरत आहे, कारण की हे प्लेन ऑइल आहे, यामध्ये कोणतंही अगदी भेसळ म्हणा किंवा काही केमिकल नाहीत। तुम्ही इतर कोणतंही तेल वापरू शकता, पण कोकोनट ऑइल कसं केसांसाठी चांगलं असतं आणि सर्वांच्या घरी उपलब्ध असतं, त्यासाठी मी कोकोनट ऑइल वापरलेलं आहे। तर आता आपण काय करायचं, हे गॅसवरती ठेवायचं तेल गरम करण्यासाठी। थोडंसं तेल आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। आपण एक असं पॉवरफुल तेल बनवणार आहोत, जे की तुमच्या केसांना परिपूर्ण पोषण देईल आणि त्याचसोबत सर्व समस्या दूर होतात। अगदी पहिल्याच वेळेस तुम्हाला याचा फरक जाणवतो आणि याची प्रोसेस देखील बनवण्याची खूप सोपी आहे, रोज रोज बनवायची गरज नाही। एकदाच बनवून तुम्ही अगदी 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याचा वापर करू शकता। आता तेल थोडंसं कोमट असं झालं की यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मेथीदाणे। मेथीदाणे बघा टाकून थोडेसे आपल्याला गरम करायचे आहेत, म्हणजे अगदी मेथीदाणे जे आहेत ते लालसर थोडेसे दिसायला लागले की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। लगेचच एकामागोन एक अशा वस्तू टाकायच्या नाही, थोडंसं टाकलेली गोष्ट जी आहे ती तेलामध्ये छान गरम झाली पाहिजे। यानंतर मी कढीपत्ता टाकला, त्याला थोडंसं गरम करून घेतलं आणि परत कांदा टाकलेला आहे। कांदा देखील आपल्याला छान इथे गरम करून घ्यायचा आहे। अगदी हे नॅचरल आहे 100%, त्यामुळे घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही याचा वापर करू शकतो। आणि त्याचसोबत यानंतर आपण आता शेवग्याची जी पानं काढून घेतली होती, झाडाची पानं, ती आपल्याला यामध्ये टाकायची आहेत। तर याला देखील आपण छान गरम करून घेणार आहोत। आजकाल कसं अवेळीच केस पांढरे होत आहेत किंवा इतर डॅन्ड्रफ म्हणा, अशा भरपूर समस्या दिसून येतात, ज्यांना की आपण खूप जास्त परेशान होतो, भरपूर उपाय करतो, पण हा असा एक उपाय आहे की जी ऑल तुमच्या समस्या ज्या आहेत त्या पूर्ण समस्यांवरती एकच रामबाण उपाय आहे। म्हणजे यामध्ये टाकलेल्या ज्या गोष्टी आहेत ते वेगवेगळ्या समस्यावर काम करतात, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण असं पोषण मिळतं आणि केस खूप छान निरोगी हेल्दी होतात। आणि याला कसं, कुठे, कधी वापरायचं, किती टेम्परेचरवर गरम करायचं हे देखील आपण पुढे बघणार आहोत, जे की खूप महत्त्वाचं आहे 100% रिझल्टसाठी। आणि आता बघा, याला छान असं आपण गरम करून घ्यायचं आहे। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते।
आता हे असं गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे। याला अगदी आपण असं काळं कुट्ट नाही करायचं, थोडंसं अगदी याला जाळायचं नाही, पण यामधून थोडासा असा धूर यायला लागला की आपण गॅस बंद करायचा। म्हणजे काय, यामधील जो पाण्याचा भाग आहे, मॉइश्चर आहे, ते पूर्णपणे नष्ट होतं आणि आपलं जे तेल आहे ते आपण भरपूर दिवस टिकवून ठेवू शकतो। यामध्ये जर पाण्याचा भाग राहिला की जसं तुम्हाला माहीतच आहे ओलसरपणामुळे भरपूर गोष्टी खराब होतात, तसंच याला योग्य टेम्परेचरवरती गरम करणं देखील गरजेचं आहे। तर आता बघू शकता असा धूर यायला लागलेला होता, छान यामधील गोष्टी गरम झालेल्या आहेत। तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण याला गाळून घेऊयात। मला स्वतः याचा खूप छान रिझल्ट मिळालेला आहे। माझी आई तर भरपूर वर्षापासून हे तेल वापरते आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। पण याला कधी कुठे कसं वापरायचं हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे। आता बघा, हा आपण घरगुती उपाय तर आपल्याला बेस्ट रिझल्ट देणारच आहे, पण बऱ्याच जणांना घरगुती उपाय करायला जमत नाही, वेळ नसतो, कंटाळा येतो, अशी बरीच कारणं असतात। पण केसांसंबंधित समस्या तर आहेत, मग त्या कशा दूर करायच्या, तर याचंही सोल्युशन माझ्याकडे आहे जे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्या अगोदर बघा, तेल आपण गाळून घेतलेलं आहे। सध्या हे तेल खूप गरम आहे, तर याला आपण नॉर्मल टेम्परेचरवर येऊपर्यंत बाजूला ठेवूया। घरगुती उपाय करायचा कंटाळा येतो किंवा तेल तर आपण केसांवरती लावणार आहोत, पण आता शॅम्पू कोणता वापरायचा असा प्रश्न पडला असेल, तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नेचर शुअरचं जॉंग शॅम्पू, जे की 100% नॅचरल आहे आणि हे जॉंगच्या सलायवाच्या मेडिकल प्रॉपर्टीज पासून बनवलेलं आहे, जे की तुमच्या केसांना परिपूर्ण असं पोषण देतं। तुमच्या केसांसंबंधित सर्व समस्या याने दूर होतात आणि याला वापरणं देखील खूप सोपं आहे। यामध्ये केसांना नुकसान करतील असे कोणतेच केमिकल नाही, जसे की सल्फेट्स आणि पॅराबेन्स, जे की केसांना खूप जास्त हार्म करतात। भरपूर शॅम्पूमध्ये हे वापरले जातात आणि त्यामुळे आपल्या केसांसंबंधित समस्या दिसू लागतात, पण हे 100% नॅचरल आहे आणि कोणतंही इन्फेक्शन असेल किंवा स्काल्पला क्लीन करणं म्हणा किंवा केस गळती आहे, इतर काही केसांसंबंधित समस्या ज्या तुमच्या या जॉंग शॅम्पूमुळे अगदी सहज तुम्ही दूर करू शकता। त्याचसोबत यामध्ये नीम आहे, शिकाकाई आहे, ॲलोवेरा, आवळा, अशा प्रकारच्या भरपूर नॅचरल गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला खूप छान रिझल्ट देतील आणि याला वापरणं देखील खूप सोपं आहे। थोडंसं पाणी घ्यायचं नॉर्मल आणि त्यामध्ये टाकायचा शॅम्पू। तुमचे केस किती लांब आहेत, छोटे आहेत, त्यानुसार शॅम्पू टाका, याला व्यवस्थित मिक्स करा। बघू शकता खूप छान केस स्वच्छ होतात, स्काल्प क्लीन होतो आणि केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात। तुम्हाला जर हा शॅम्पू घ्यायचा असेल नेचर शुअरचा, तर मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। मलाही खूप छान याचा रिझल्ट आलेला आहे, कारण की बऱ्याच वेळा आपल्याला शॅम्पू कोणता घ्यावा हा प्रश्न पडतो। तुम्ही नक्की हा शॅम्पू निवडा, सर्व केसांसंबंधित समस्या दूर होतील। यानंतर बघा, आता आपण घरी तेल जे केलेलं आहे त्याला कसं वापरायचं। तेल आता नॉर्मल टेम्परेचरवरती आलेलं आहे, तर केसांच्या मुळाशी केसांवरती आपल्याला तेल व्यवस्थित लावायचं आहे। तेलाची मालिश करा आणि 1-2 तासानंतर तुम्ही केस धुवू शकता किंवा रात्री तेल लावून सकाळी जरी केस धुतले तरी चालतील। नक्की तेल बनवून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल, सर्व समस्या केसांसंबंधित दूर होतील। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।